आमचे डॉक्टर सुभाषरावजी पटारे, मच्छिंद्रजी ढोकणे, नंदूबाबा वाघ, चंद्रकांतजी खळेकर, गोरखजी काळे, त्या सर्वांना धन्यवाद. जे साथीसाठी उभे आहे, थोर मृदंगाचार्य, थोर गायनाचार्य, तुम्हा सर्वांना नमस्कार. 3 संस्था, ज्ञानाय वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था, संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था, त्या तिन्ही संस्थांना धन्यवाद देतो. त्यात शिकणाऱ्या साधकांनाही वंदन करतो. त्याही पेक्षा त्यांना शिकवणाऱ्या गुरुजीला दंडवत घालतो. फार मोठं कार्य या संस्थेचं आहे, त्यांना नमस्कार. सर्व संयोजक मंडळी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, ज्यांनी तारीख घेऊन दिली ते जगदाळे गुरुजी, ते तिकडून वाड्याहून आले, आम्ही त्यांच्या पुढून आलो. रात्री ठाण्याला दोघही होतो. गुरुजी बर आहे, अंधारेपेक्षा प्रकाश चांगला. आपल्या अंधाऱ्यानं लय वाटोळ्याचा. अंधाऱ्यानं त्यांचंच वाटोळ झालं. प्रकाश प्रकाश गुरुजी, विठ्ठल गुरुजी, आमचे रोहिदास गुरुजी, या तिन्ही गुरुजीला या विद्यार्थ्यांचा नमस्कार. विनयकरी महाराज तुम्हाला नमस्कार. वृंदावनवाल्या भगिनी, बसलेल्यातले बरेचसे गुणीजन आणि महाराज, त्यांनाही वंदन करतो. या कार्याला धावपळ करणारे सर्व संयोजक, ज्यांनी तिथून आम्हाला मिरवत आणलं, वाजत गाजत आणलं. मी आधी विचारून घेतलं रोहिदास महाराजाला, गाणं कोणतं लागलं हे पहा. म्हणजे चांगलं होतं गाणं, बरं का खळेकर गुरुजी? ती शंका होती मला. रोहिदासला म्हटलं, अरे हे पाय मजा, तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडले, 1 दिवसच होत तुम्हाला डीजे. आम्ही भानगडीत न पडल्यामुळे दररोज बोलत. ठीक आहे, हे अति परिचयाचं बोलणं आहे. विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन ज्या खळेकर बाबांनी केलं, त्यांना सहकार्य करणारे जे संयोजक, त्यांनाही धन्यवाद देतो. खळेकर परिवार, त्यांना सहकार्य करणारी त्यांची सर्व संयोजक मंडळी, यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून चंद्रकांतजी खळेकर महाराज आणि त्यांची सर्व सहकारी संयोजक मंडळी आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं तुम्हा श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल असं तर थोडं तिकडे तोंड फिरवलं, अजून तिकडे समजलं का? त्यांना कोणाचं चांगलं बरं वाटत नाही. अरे असेच जळा भाऊ, तरी ते मलाच लावणार. पण विठ्ठल हे सगळे आता खेळीमेळी असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम असो, 1 महिन्याच्या अधिक मासाचा असो, 7 दिवसाच्या सप्ताहाचा असो, पण सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला.
बरेच बुवा पिशव्या भरून तयार आहे. आणि काला झाल्यावर जर परत बुवा आला मग का आला? व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व त्याही पेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. मग हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नाही तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सूतने पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं काल्याला हजर असतो. काही असांप्रदायिक मंडळी ज्याचं आमच्या देवा धर्माशी काही देणं घेणं नाही, त्यांच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही असे रिकामटेकडे उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना म्हणून येड्या बाबळीजवळ डोके चालवतात. काय विशेष आहे? उठले सुटले गोपाल कालाम दहील आहे, गोपाल कालाम दहील आहे, गोपाल 1.5 रुपयाचं दहीन 2 रुपयाच्या लहान बसलेले का काला करीत त्यापेक्षा चांगलं नाही करून खातात का घरी? लेका उष्ण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं खाशील रे भाऊ, त्याला महत्व नाही. काय खातो यापेक्षा महत्वाचं आहे कोण देतो. अनुदासी गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ संकुचित नाही, साखर फुटाणे पेढे दैलाई. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती हे फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही. जाधव महाराज, जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे, आणि मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. विचारानं मिळत असत. विजय समाधान, आणि विचार करताना स्थिती खालावली त्याचा करा मग समाधान आहे. मोडकं झोपडं आहे त्यानं बंगल्यावाल्याचा विचार करायचा नाही. ज्याचं झोपडं मोडकं आहे त्यानं फुटपाथवर पडलेल्याचा विचार करावा, मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे. देवा, कुडकुडत पडलं बिना अंथरुण पांघरुणाचं रोडच्या काठाला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना माय बापा घर गरीबाला दिलं, असा विचार तिथे समाधान आहे. म्हणून प्रसाद दोघच देतात, एक तर भगवंत देतो अथवा संत देतात. का? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. म्हणून प्रसाद संतांनी दिला. एक चिटाळे झाली Oh,
चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी या प्रमाणावरून प्रसाद दिलाय संतांनी. आपलं भाग्य नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला. मग संत काकुळतला येऊन सांगतात, भाऊ उभं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यामध्येच घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करा रे भोजन भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. भाग बोल बोल अधिकारीचे, भाग बोल बोल देवाच्या प्रसाद करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं, विठ्ठलराव कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टीनं कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतर श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण ज्यांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. आचरण नाही, आचरण करायचं असेल तर आता खळेकर बाबांनी सांगितलं 7 दिवस त्या चरित्राचं आचरण करा, कृष्ण चरित्राचं उच्चारण करा. कारण एकमेकाच्या विरुद्ध आहे. निवडणुकीला उभे नाही पण नावापासून विरोध आहे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला मग कृष्ण. राम सरळ आहे,
नेमके विरोधात. हे भर दुपारी ते रात्री 12ला, हे शुद्ध पक्षात ते वद्यात, हे चैत्रात ते श्रावणात, हे उन्हाळ्यात ते पावसाळ्यात, हे राजवाड्यात आणि ते येरवड्यात, सेंट्रल जेल. पुन्हा एक विरोधाभास. रामाचा जन्म झाला तर आनंद आवरला नाही माय बापाला. ऐकलं तुम्ही? महाराज बधाय हो, महाराज बधाय हो. दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाई बुलाई बजावो बाजा. इतना बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत रोहिदास भर दुपारी वाजायला लागलं तेव्हा एक दुसरीच्या दरवाज्यात जाऊन विचारत होती, स्वर लावायचा का? बरं ठीक आहे. बाई कशाच्या नवबदा, बाई कशाच्या नवबदा, बाई कशाच्या नवबदा, कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के गरजल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. बाई प्रकट कृपाला वगैरे वगैरे मध्ये कळलं सगळं. बस जमला. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे. कृष्णाचा जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं खळाला आली. सरपंच घ्या पेढे. कशाला? मुलगा झाला. अरे माय बाप, रामाचा जन्म झाला तर आनंदात आहे, कृष्णाचा जन्म झाला तेव्हा चिंतेत आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, माय रडू लागली. बाळाचा जन्म झाल्यावर आनंद झाला पाहिजे, पण माय रडू लागली मामाच्या सेंट्रल जेलमध्ये. पतिदेव, मिठी मारण्याच्या भानगडीत नका पडू. तो गेटच्या पुढचा दगड पा. माझा भाऊ एक एक लेकरू उचलायचा पाय धरून, गरगरा गरगरा फिरवायचा आणि त्या दगडावर डोकं फोडून मारायचा. 6 लेकर मारली. एवढं तरी लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल. हे मायचं प्रेम. मायचं प्रेम. आता बापाचं उठला सुटला आता व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार, बुवा सगळे आईच्याच मागे लागले हात धुवून. चला आईवर व्याख्यान आहे, आईवर प्रवचन आहे, आईवर कीर्तन आहे. हो ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण बापाचं प्रेम कुठं कमी आहे? एका वाक्यात सांगतो रोहिदास, हे दिसते माय समाजाला,
दवाखान्यात जर पेशंट असेल तर त्याच्या कॉटवर बसते आई, झेंडू बाम चोळून देते, समाज पाहतो आईकडे, चमच्यानं दूध पाजते, गोळ्या देते, औषध देते, बायाचे पाय चेपून देते, बरा होशील बेटा, हिम्मत देते, हे समाजाला दिसते. पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत येरझारा घालणारा टेन्शन मधला बाप समाज पाहत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? एका वाक्यात सांगतो विठ्ठलराव, संध्याकाळच्या जेवणाची चिंता बाळाबद्दलची असते, तिला आई म्हणतात. जन्मभराच्या जेवणाची चिंता करतो त्याला बाप म्हणतात. हे लक्षात. हे आईचं प्रेम सांगितलं मी. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगझेटी झणी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल, हे देवकीचं प्रेम. आता संकट केवढं आहे? सेंट्रल जेल मधलं प्रकरण आहे, यमुनेला पूर आहे, मुसळधार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा, विजाचा कडकडाट, डोळ्यात बोट घातली तरी दिसणार नाही, काळा कुट्टा अंधार, तरी बापानं लेकरू टोपल्यात घेतलं. हे लक्षात ठेवा. आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि गोकुळात कृष्णाला सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी जेलमध्ये हजर झाला. रे बापाचं कुठं कमी आहे? विठ्ठल शेकडो रथावाल्यासोबत लढाई करतो हा महारथी, आणि एक रथी एकाच रथासोबत लढतो तो रथी. रथी, महारथी, अतिरथी. आता हे महाभारत वाढलंय बरं का. बरं, पलीकडच्या पार्टीला कमी नव्हते ना. भीष्म आणि द्रोण ह्या दोन म्हाताऱ्यांचं वय युद्धामध्ये, भीष्म 180 वर्षाचे आणि 140 वर्षाचे द्रोणाचार्य युद्धात आहे. हे दोन 180च ते म्हातारं, 140च हे म्हातारं, दोन बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते युद्धात. मग अनेक उपाय केले, अवघी दैत्य खाणी बुडविली वगैरे, हे सगळे तुम्हाला माहित आहे. मथुरेत गेले, मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, घाई घाई बसवला वेळ कमी असल्यामुळे. मग द्वारकेचा राजा झाला देव. कौरव पांडवांचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराजय झाला. महाभारत. आणि कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाचा दिवस सुवर्ण दान करायचं ठरवलं. राजा चाले तेथे वैभव सांगा. ते एकटे आहे का वैभव? राजा असतो तिथे वैभव असते. आपले ज्ञानेश्वर महाराज वारकऱ्यातले राजे, ज्ञानाचे राजे. आणि मग तुम्ही पहा बरं सोहळा. आमचा राजा ज्या गावाला थांबल तिथं मोठं शहर तयार होते आपोआप. 11-12 लाख लोक असतात माऊलीच्या सोबत. राजा चाले तेथे वैभव. तसं द्वारकेचा राजा कुरुक्षेत्रावर सुवर्णदानासाठी आला आणि आठवण आली गोकुळातल्या लोकांची. हे जा रे बाबा, आनंदाचा दिवस आहे. ते माझे गोपाळ आणि गोपिका, त्यांना म्हणा तुम्हाला कुरुक्षेत्रावर कृष्णजीनं बोलावलं. बरे का रविदास, निरोपाला रागावण्याचाही कार्यक्रम झाला, पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. तुम्हाला बोलावलं भगवान कृष्णजीनी. पुढं कुरुक्षेत्रावर सुवर्णदानाचा कार्यक्रम आहे. काही तर रागावल्या. आता आठवण झाली का त्याला? नमस्कार नमस्कार. थांबा थांबा. अरे आम्ही काही काही घरी जातो, गडगंज श्रीमंत घर असते, आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो तरी ते पाहायला मिळत. याला संस्कार म्हणतात. विठ्ठल
सासूच्या शिळ्या खाल्ल्या तरी तिळभर प्रेम त्याच्यावरच आम्ही कमी होऊ दिलं नाही. आणि तो 90 वर्ष झाले गेला, साधं टपाल पाठवलं नाही. ते तिथलं सांगतो गोकुळातलं. आता जा सांग त्या कृष्णाला, त्या मेल्या म्हणाव गोपिका, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राग झाली म्हणाव. ते 2-3 पोरं ते बॉक्सच्या पुढे बसले. आवाज थांबतोय तो. एकदम बाजूला बॉक्स मोकळ्या करा, मागे थोडस मला सुरुवातीला वाटत मला हे करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल व्हा बाजूला, विठ्ठल विठ्ठल व्हा बाजूला, विठ्ठल. याला चिडून बोलणं म्हणतात. गोपिका त्याने निरोप आणला, त्याच्यावर रागावल्या. जा मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राग झाली म्हणाव. अरे कल्पना करा, कबाड कष्ट करून मुलाला पदवीधर केलं, माय बाप मेला तरी पदवीधर केलं, मुलाला मोल मजुरी केली, धुणी भांडी केली, लाज लज्जा विसरली. रोहिदास माय मोलकरीन झाली, अख्ख्या गावाची मुलाला शिकवलं. ते मुंबईला गेलं, तिकडेच नोकरी लागली, तिकडेच लग्न केलं. म्हातारी मेली का जिवंत बघायला नाही आलं, 10 वर्ष झाले. पण एक त्याच गावचा मुलगा, माय बापाला मानणारा, त्याची आई विधवाच होती, पण तो दर महिन्याला पगार झाला की आईच्यासाठी काही सगळ्या मुंबईहून वस्तू आणायचा आणि 5-10 हजार आईच्या ताब्यात द्यायचे. 1 दिवस राहायचं, पाया पडून जायचं. 10 वर्षे हे दोन्ही मित्र, पण हे दर महिन्याला, हे अजिबात आलं नाही. त्याची आई म्हणली, बाळा माझं सगळे चांगलं आहे रे, अरे ते तुझ्या मित्राची माय माझ्या जवळ आली का ढसा ढसा रडते. तुझं कसं कुणाचं, दर महिन्याला येतं, तुला पैसे देत. 10 वर्ष जाऊन बसलं, बायकोच्या ताब्यात गेलंय, 10 वर्षात भेटीला आलं नाही, त्याच्यासाठी मोलमजुरी केली, पदवीधर केलं. आता या वेळेला मला नको पैसे देऊ बाबा, त्या म्हातारीला दे. म्हणून ते आलं, पाया पडलं. मावशी आईच्या भेटीला आलो होतो, हे पैसे घ्या. कशाला बाबा? नाही, माझी आई म्हणली माझं भागतंय, मावशीला नेऊन दे. आता मी चाललो, तुमचा मुलगा आणि मी शेजारीच राहतो मुंबईला. काही निरोप आहे का? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवू नको म्हणाव. मी का सांगतो, याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोकुळातल्या गोपिका आता झाली का आठवण? 90 वर्षानं मेल्या म्हणाव गोपिका, पेटवलं म्हणाव, त्यांना राग झाली म्हणाव. आणि वेळ मिळेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका, त्यांची राग झाली, वाजवी मुरली तया जागा. जाऊ द्या, मी क्षमा मागतो, त्याचं चुकलं असेल, तुम्हाला बोलवलं, गुन्हा माफ करा. चला आता हे 95-95 गोपाळ गोपिका विठ्ठल. पण आपल्या ड्रेस मध्ये काठ्या, घोंगड, पागोटे, नऊवार आलं, हे 550चं टोळकं कुरुक्षेत्रावर. तिथे कडेकोट बंदोबस्त होता, पोलीस यंत्रणा, राजा होता ना, उंच बसलेला होता राजा. आता हे आत शिरायला लागले रोहिदास, पोलिसनं अडवलं.
आता किती ओळख सांगितली पटणार आहे का? तुम्ही जर आता दिल्लीला गेला आणि किती त्या वॉचमॅनच्या पाया पडू पडू सांगितलं की साहेब न मी एका डब्यात चहा विकत होतो, लाड घालल तुमच्या कपाट्यात. आता चहावाला नाही, पंतप्रधान आहे. बस जमलं असंच असंच असंच. कुठे झाला तुम्ही? त्या किशन्यानं बोलावलं, हे खेड्यातले. कोण किशन्या? तो नाही का रे उंच बसला आसनावर? खाकी कपडेवाल्याने ढकलून दिलं. ते टोळकं थांबलं बरं का खळेकर, थांबलं ते टोळकं. त्याची चर्चा चालू झाली. ते 90-95चे गोपाळ आणि त्या गोपिका लांबून बघत होते ना. 1 किलोमीटरवर सिंहासन तिथं अडवलं यांना. म्हणजे म्हणतात का रे, पहिल्यासारखा नाही दिसत राखला किशन्या. किशन्या पहिलं कसं घोंगड होतं खांदावर बरं का चंद्रकांत. घोंगड खांद्यावरच, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता ते भलत डोक्यावर काय चमकत त्याच्यात. ते बाकीचे गोपाळ म्हणले, एकेरी भाषेत बोलू नका का त्याला, पोलीस लाटा घालतील आपल्याला. पोलीस आहे इथं. मग आता पहिला कृष्ण नाही, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. एकेरी भाषेत बोलू नका का आता, पोलीस आहे इथं. मग पहिला कृष्णा नाही तो, आता पंतप्रधान झाला. गड्यानो राजा गिरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. पण रोहिदास सिंहासनाहून कृष्णजीच लक्ष गेलं खळेकर महाराज. पण काट्यान घोंगड्या. कृष्ण उभे झाले सिंहासनावर. ए पोलीस, ते काट्या घोंगड्यावाले माझ्या गावचे आहे, येऊ दे त्यांना. आता येऊ द्या आत म्हटल्यावर हे नीट गेले का? पोलीसला ढकलून, ए खाकी कपड्यावाल्या, 10 वाजल्यापासून अडवलं. तो बाप बोलवतो आम्हाला. पोलीस म्हणले, जा भाऊ, आम्हाला काय माहिती तुमचा घोंगड्याचा एवढा वशिला. जसं ते बरं का चंद्रकांत महाराज, लहानपणचं टोळकं सिंहासनाच्या पुढे आलं. कृष्ण उतरले नाही, उडी टाकली. त्या टोळक्यात प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू देवाचं रडणं सुरू. प्रेम त्याला म्हणतात. प्रेम नाही सांगता, बोलता डाविता. आणि मग पोलीस तर पोलिसांना घाबरले. म्हणजे बापरे, आता काय नोकरी जाते का आपली? काय आपल्याला काय माहिती घोंगड्यावाल्याचा एवढा वशिला. भगवान उतरला आणि मिठ्या मारतो आहे ना तिथलं. कुठं होता रे किशन्या? किती दिवस झाले किशन्या कुठं होता? हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये बरं का. समाजात ते काय अपमान करत. तुलसीदासजी म्हणतात, सगळं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतंय. गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या जन्म गावाला गेलो तर माझ्या वयाचं म्हणतात, तेव्हा आल्या रे तुळश्या बर, मर जाओ नहीं जन्मभूमी के गाव, गुण दोष तो पुचे नाही, पुकारे पिछले नाव. तुम्ही किती मोठा साहेब असा,
ऑफिस मध्ये आल्यावर ऑफिस लटलट कापतं, एवढा धाक आहे त्या साहेबाचा. आणि तो साहेब जर जत्रेच्या निमित्तानं गावला आला तर त्याच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरच तिथून आवाज देते, "अरे साहेबा, तंबाखू आण." म्हणून भर समाजात लहानपणचा मित्र भेटू नये. आता हे समाजात कुठं होता रे कृष्णान? किती दिवस झालेले का? थांबा, सांगतो. सगळे सांगतो शांत राहा, सगळे सांगतो शांत राहा. हे बा, गोकुळ सोडून गेलो मथुरेला, मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, तिथून द्वारकेला गेलो, वेळ कमी असल्यामुळे समृद्धीचा वापर. मग पुढे कौरव पांडवांचं युद्ध झालं, मी पांडवाच्या बाजूला होतो, अर्जुनाच्या रथावर सारथी होतो. पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करेना. मग कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता मी गीता सांगितली. म्हटल्यावर एक गोपाळ उठला, "आम्हाला सांगशील का रे कृष्ण्या?" "अरे ते तुम्ही शाळेत गेला नाही, संस्कृत मध्ये आहे." "मग आम्हाला काहीच नाही सांगशील का?" "नाही, सांगेल ना." "काय?" "प्रवचन." "कधी?" 4 वाजता. खळेकर महाराज जाहीर झालं, भगवान कृष्णजीचं प्रवचन कुरुक्षेत्रावर 4 वाजता होणार. कुरुक्षेत्र 2 वाजता हाऊसफुल, जागा नाही, येड्याला भर लोक उभे. पण VIP कक्षामध्ये हेच होते गोकुळवाले, काट्या गोंगड्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा. श्री भगवान उवाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव स्थानं निधानं बीजमव्ययम्. म्या बोलविल्या वेद बोले. प्रवचन सुरू झालं. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जगाते चाळिता, म्याच नेमिला साता, काळू ग्रास तसे भूता, हे म्हणे आगते पंडुसुता, सकळ जयाची ऐसा जो समर्थो, तो मी जगाचा नातो. मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे. माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी जन्माला आलं नाही. कार्य कारण संबंध नाही, जन्य जनक भाव संबंध नाही. मला मायबाप नाही, मला मुलं बाळ नाही. मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी भगवान आहे, मी प्रभू आहे. 1:95ची गवळण उठली. हे प्रवचनवाल्या, एक शंका आहे, शंका. पुढे VIP मध्ये होते ते स्वयंच म्हणले, म्हातारे बसाले, एवढा खर्च तुझ्याकरता केला का? खरं तिकडे जाणं शंका विचारला. तिथं बाबा उतरला, तिथं ती त्यांच्या, "गप्प बसा तुम्ही, तुम्हाला काय माहितीये?" लोक म्हणते, "तुला काय माहितीये?" "मला हे प्रवचनवालं महागावचं आहे." कृष्णजी म्हणले, "खरं आहे तिचं, खरं आहे. विचारा आजीबाई, विचारा." "काय विचारा?" "मी म्हणते काय, खोटं बोलण्याला मर्यादा ठेवा माणसानं. म्हणजे ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे, इथे सांगतो का खडांब्यात? अरे तू काय काय धंदा